नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ज्या निवडणुका होत आहेत 5 राज्यांमध्ये त्याची आज घोषणा झालेली आहे आणि या घोषणेच्या बरोबरीनं काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेत. त्याचं कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये या निवडणुका होत आहेत. 6 फेब्रुवारी ते मार्चपर्यंत 11 मार्चपर्यंत विविध टप्प्यांमध्ये या 5 राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्यात आणि त्याच वेळेला फेब्रुवारीमध्येच अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अर्थात या अर्थसंकल्पाच्या मांडण्याच्या नंतरच्या काळामध्ये जर निवडणुका होणार असतील तर त्याचा परिणाम निवडणुकांवरती होईल आणि त्यामुळे विरोधी पक्ष नाराज आहेत, शिवसेना नाराज आहे. उद्धव ठाकरे यांनी तशी नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे. मायावतींनी सुद्धा तशी नाराजी स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे. नेमकं या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे विरोधकांचं आणि भाजपचं सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे आहेत. आपल्यासोबत हुसेन दलवाई आहेत, काँग्रेसचे खासदार आणि नेते. आपल्यासोबत अर्थतज्ञ श्रीकांत बारहाते आहेत नागपूर स्टुडिओमधनं. या सगळ्यांचं स्वागत चर्चेमध्ये. आणि अर्थात खरं तर पहिला प्रश्न श्रीकांत बारहाते आपल्याला विचारायचा आहे. त्याचं कारण अर्थातच आपण अर्थकारण ज्यावेळेला म्हणतो, अर्थसंकल्प ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला अर्थकारण, अर्थसंकल्प आणि अर्थसत्ता आणि राजसत्ता, निवडणुकीची राजकारणामध्ये हे सगळे विषय एकमेकांशी अतिशय निगडीत आहेत. आणि ज्यावेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये हा अर्थसंकल्प येऊ घातला आहे, त्याची तारीख अजून निश्चित नसली तरी ती 1-2 फेब्रुवारीच्या आसपास जर झाली तर त्याचा परिणाम निश्चितपणे भाजपच्या बाजूनी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सगळं बघून आत्ता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की अर्थसंकल्प जो आहे तो नंतर मांडला जावा, निवडणुका एकदाच्या होऊन जाऊन देत आणि मग त्यानंतर तो मांडला जावा. मायावतींनी सुद्धा तसं म्हटलंय. तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतंय? जो अर्थसंकल्प असतो तो एका अर्थाने इट इज अ स्टेटमेंट ऑफ इंटेंट. म्हणजे तो धोरण विषयक एका पद्धतीने इको येतोय पुन्हा. मी तुमच्याकडे पुन्हा येतो थोड्या वेळात श्रीकांत बारहाते, पण पुन्हा हुसेन दलवाई, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? कारण काँग्रेसची प्रतिक्रिया अजून ऐकायला मिळाली नाहीये. शिवसेनेची प्रतिक्रिया स्पष्ट आहे आणि मायावतींनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. तुम्हाला असं वाटतं का की अर्थसंकल्प जर मांडला गेला आणि त्याच्यानंतर निवडणुका आल्या या 5 राज्यांमध्ये तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो, विरोधकांवरती त्याला एक प्रकारे त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो? या देशामध्ये ज्या काळापासून मोदींचं सरकार आलंय तिथपासून सर्व तऱ्हेच्या संस्थात्मक ज्या गोष्टी आहेत, परंपरा आहेत, त्या सगळ्या संपवणं आणि आपल्याला वाटेल तसा राज्यकारभार करणं हा यांची नेहमीची पद्धत झालेली आहे. आणि त्याला कुणी विचारत नाही असं त्यांना वाटतं, कुणाला काय कळत नाही असं वाटतं. मुख्य म्हणजे अर्थसंकल्प जर निवडणुकीच्या तोंडावर जर असेल तर होल्ड्स ऑफ अकाउंट घेतलं जातं आणि नंतर निवडणुका झाल्यानंतर त्या संबंधातला अर्थसंकल्प सादर केला जातो. ही परंपरा आहे. 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प नेहमी सादर करणं हे या देशामध्ये सातत्यानं होत राहिलेलं आहे आणि ते सर्व लोकांनी पाळलेलं आहे. त्या दरम्यान जर निवडणूक आली तर मग होल्ड्स ऑफ अकाउंट असतं. आता याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सरकार करू इच्छितं ते तर एक लक्षात घ्या. एक तर पहिल्यांदा 2-3 दिवस आधी, अर्थसंकल्पाच्या आधी आर्थिक सर्वे जो असतो तो सर्वे समोर ठेवला जातो. त्याचा अभ्यास खासदार करतात आणि अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं मग त्याच्या अनुषंगानं अर्थसंकल्पाच्या संबंधामध्ये चर्चा करतात की मागच्या काळामध्ये काय झालं काय नाही हे सगळं आधी त्यांच्या हातामध्ये असतं आणि नंतर अर्थसंकल्प आल्यानंतर त्या संबंधामध्ये ते आपले विचार मांडू शकतात. इथे तितका वेळच दिलेला नाही. इथे हाऊस भरणार, आपलं सभागृह भरणार आणि दुसऱ्याच दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाणार. हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. ज्या परंपरा या देशामध्ये आहेत आणि अतिशय चांगल्या आहेत, सगळ्यांनी स्वीकारलेल्या आहेत, विरोधी पक्षाच्या लोकांनी स्वीकारलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे या संबंधातल्या परंपरांना धक्का लावण्याचं काम याआधी कुठल्याही सरकारने केलेलं नाही.
त्या परंपरांना अगदी वाजपेयींनी केलेलं नव्हतं. त्या सगळा धक्का लावण्याचं काम आणि अहम बोलीसो कायदा हे जे आहे ते करतायत. याचा हेतू काय आहे? याचा हेतू 5 ठिकाणी जे निवडणुका आहेत त्या निवडणुकांवर ज्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या सोयी सवलती दिल्या जातील आर्थिक त्याचा प्रचारामध्ये त्या आणणं आणि त्याच्या प्रचाराच्या अनुषंगानं इलेक्शन लढवणं हा त्याच्यातला हेतू आहे. आणि हा हेतू अतिशय चुकीचा आहे. आमच्या मते अर्थसंकल्प अशा रीतीनं निवडणुकीच्या आधी सादर करणं हे या देशातल्या एकंदर आणि संविधानमध्ये ज्या गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत सांगितल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या विरोधात आहे असं आम्हाला वाटतं. हे सरकारने करू नये म्हणून आमचा काँग्रेस पक्ष या संबंधात राष्ट्रपतींना सुद्धा आपलं निवेदन देत आहे. अच्छा, राष्ट्रपतींना जवळजवळ सगळेच विरोधी पक्ष नजीकच्या काळामध्ये भेटतील अशी परिस्थिती दिसते. पण तत्पूर्वी नीलमताई, पुन्हा ज्यावेळेला परंपरा मोडीत काढण्याचा विषय येतो, ज्या पद्धतीनं आता हुसेन दलवाई यांनी ते सांगितलेलं आहे, तुम्हाला असं वाटतं का की ही खऱ्या अर्थाने परंपरा मोडीत काढण्यात येते आणि अर्थसंकल्पाचा वापर हा निवडणुका जिंकण्यासाठीच केला जाईल भाजपकडनं? मंदार, मला विचारलेस? हो हो. हा नीलमताई बोला, आपण आपल्यालाच विचारलंय. आवाज तेवढा स्पष्ट नव्हता. आज रंगशारदामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जे विवेचन केलं त्याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत. पण खास करून राष्ट्रीय स्तरावरची जी अत्यंत मोठी घटना ते म्हणजे 1 फेब्रुवारीच्या सुमाराला अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि निवडणुका 5 राज्यांच्या देखील आजच निवडणूक आयोगाने दुपारी 12 वाजता जाहीर केलेल्या आहेत. याच्या पूर्वीचं जर का आपण परिस्थिती पाहिली 2007 आणि 2012ची, तर त्यावेळेला याच 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर केला होता. एक दुसरं असं आहे की विधानसभा राज्याच्या स्तरावरचा अर्थसंकल्पापेक्षाही केंद्रीय अर्थसंकल्पाचा आवाका अर्थातच फार मोठा व्यापक आहे आणि त्याचे जे अनेक भाग आहेत त्या भागांमध्ये आता खासदार हुसेन दलवाई जसं म्हणाले की एक आर्थिक पाहणी अहवाल येतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काय परिस्थिती बदललेली आहे याच्याबद्दलचं एक विश्लेषण संपूर्ण देश स्तरावरचं केलेलं असतं. दुसरं आपण असं म्हणू शकतो की पुढच्या दिशेचं भावी दिशेचं दिशा दिग्दर्शन अर्थसंकल्पामध्ये सरकार करत असतं आणि म्हणूनच निवडणुकांच्या अगोदरच्या अर्थसंकल्पाला अत्यंत महत्त्व असतं. 5 राज्यांच्या ज्या निवडणुका आहेत या महत्त्वाच्या आहेत, पण आम्हाला जेव्हा कारण ऐकण्यात होती वेगवेगळी त्याच्यामध्ये जेव्हा जीएसटीचं विधेयक राज्यामध्ये मंजूर झालं त्यावेळेला आपण हे केलं, रिटॅरिएट केलं किंवा त्याला समर्थन केलं. राज्यांनी एकमताने तो ठराव सगळे मंजूर केले आणि केंद्राकडे पाठवले. तर त्यावेळेला जीएसटी अस्तित्वात येणार असल्यामुळे आणि आर्थिक सगळं हे कार्य करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून 1 फेब्रुवारीला सत्र घेणार आहे अशा प्रकारची भूमिका दाखवली जात होती. आता प्रत्यक्षामध्ये जीएसटी काउन्सिल ची कार्यप्रणाली आणि एकूण जर का पाहिलं तर आताच्या परिस्थितीमध्ये तरी जीएसटी सगळ्या देशभर लागू होईल मार्चमध्ये असं आज तरी आमच्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार तर ती वस्तुस्थिती नाहीये. मग अशा वेळेला जीएसटी जे येण्याला विलंबच होणार आहे, मग अशा वेळेला बजेट 1 फेब्रुवारीला आणण्याचं कारण काय हा प्रश्न त्याच्यामध्ये तयार होतो आहे. दुसरं असं आहे की जीएसटी जर का प्रत्यक्षात येणार नाहीये पण जीएसटी आल्यामुळे जे कर रद्द होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. आता उदाहरणार्थ नितीन गडकरीजी यांनी मध्यंतरी यूपी मध्ये जी फार मोठी पायाभूत सुविधांच्यासाठी त्यांनी 20,000 कोटी जाहीर केलेले आहेत आणि हे सगळं बजेटमध्ये करायला पाहिजे घोषणा, तर ते वेगवेगळ्या घोषणा आधी करतायत. अजून एक मुद्दा माझा शेवटचा असा आहे पहिल्या विवेचनामधला की नीती आयोगाचं स्थान जे आहे ते अत्यंत तकलादू स्वरूपाचं केलेलं आहे. लोकांचा सहभाग त्याच्यातला संपवलेला आहे. मंदार, अनेक वर्ष मी म्हणजे आमदार होण्याच्या आधीपासून आम्ही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहोत आणि प्रक्रियेमध्ये आहोत म्हणजे काय तर वेगवेगळ्या विषयावरचे स्टडी ग्रुप असतात आणि मग त्याच्यामध्ये अर्बन डेव्हलपमेंट असेल, असंघटित क्षेत्र असेल, आरोग्य आहे, शिक्षण आहे, याच्यावरती काम करणारे संस्था आणि रिसर्चर्स
जी माहिती देतात त्या आधाराने काही योजनांचा समावेश करण्याचा प्रयत्न असतो. आणि याच्या पूर्वीच्या अर्थसंकल्पात तर सूचना अशी होती प्लॅनिंग कमिशनची की तुम्ही समाजाचा सहभाग हा फक्त अंमलबजावणी पुरता ठेवू नका, तर मूल्यमापनामध्ये आणि कार्यक्रमाची आखणी करत असताना समाजाचा सहभाग घ्या. तर आता राज्याचा तर नीती आयोग अस्तित्वातच नाही, तो गुंडाळलेलाच आहे. त्यामुळे राज्याची प्रक्रिया तर पूर्ण थांबलेली आहे. आणि परत इथे त्या कॅशलेस सारखाच प्रकार होतो आहे की केंद्रामध्ये लोक मेलवरून वगैरे काही टाकतही असतील, म्हणजे 45,000 लोक, 2 लाख लोक स्वतःच्या सूचना टाकतात, पण सगळेजण मिळून एक जो शेवटी प्रवाही संवादात्मक लोकसहभागातून बजेट झाले पाहिजे, ती प्रक्रिया पूर्ण थांबलेली आहे. त्यामुळे एका बाजूला नीती आयोगचं प्रचंड केंद्रीकरण, दुसरीकडे अनेक योजनांचे बदल करत असताना ठीक आहे, प्रत्येक सरकार आल्यावर बजेटमध्ये काही बदल केलेच जातात आणि ते करायलाच पाहिजे, पण ते करत असताना हा जो एककल्ली एकाधिकारशाही पद्धतीने जे चाललेलं आहे की हा बजेट करत असताना ना कुठे त्याच्यात चर्चा झाली आहे एनडीए मध्ये, ना कुठे कोणाला बाकीच्यांना कन्सल्ट केलेला आहे. आणि हे झाल्यानंतर पार्लमेंटच्या सुद्धा प्रक्रियांमध्ये 9 दिवसच अधिवेशन चालणार आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये एक गॅप घेऊन परत त्याच्यावर चर्चा होत असे. आता याच्यात इलेक्शनच्या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीत किती लोक त्या संपूर्ण लोकसभेच्या अधिवेशनावरती एकाग्रता करू शकणार आहेत. आणि त्यामुळे हा सगळा मुद्दा जो आहे तो राष्ट्रपतींकडे निवेदन देऊन शिवसेना मांडणार आहे आणि त्याला माननीय उद्धवजींनी आज चांगल्या प्रकारे वाचा फोडलेली आहे. नक्की एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने समोर आलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा अशासाठी आहे की संपूर्ण देशाचं लक्ष एकीकडे अर्थसंकल्पाकडे आणि दुसरीकडे अर्थात जनतेची मतं आणि जनतेचा कानोसा काय आहे तो सुद्धा घेण्याची आत्ताची ही परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने पुन्हा श्रीकांत बाराते, तुम्हाला प्रश्न हाच आहे की परस्पर संबंध या राजकारणाचा आणि अर्थकारणाचा आहे, आपण सगळेजण जाणता, पण त्याबरोबरीनं ज्यावेळेला अर्थसंकल्प हा निवडणुकांच्या अगोदर येणार आहे ही परिस्थिती टाळता येऊ शकते का? आणि ज्या आत्ता उल्लेख झाला नीलमताईंनी केला किंवा हुसेनबाईंनी जो केला की एकीकडे परंपरा मोडीत काढल्या आहेत, नीती आयोग तकलादू झाला आहे, त्याची जी सगळी प्रक्रिया जी आहे ती राज्य पातळीवर पासून आणि सगळ्यांच्या लोकसहभागाची किंवा त्याच्यातल्या तज्ज्ञ लोकांच्या सहभागाची जी आहे ती प्रक्रिया सुद्धा आता थांबलेली आहे. नेमकं कसं बघताय तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे? मला वाटते मुळातला फोकस हा अर्थसंकल्पावरचा नाही आहे. हा मागच्या काही वक्त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा प्रोप्रायटी जो आहे, म्हणजे जे संकेत असतात, ज्या प्रथा असतात, परंपरा असतात लोकशाहीमध्ये, ज्याचा म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक टेक्स्च्युअल रिजिडिटी आहे, एक संहितेचं काठिण्य आहे आणि आपण ते पाळत असतो. परंतु त्याच्यासोबत आपल्या संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये प्रथा आणि परंपरांचं महत्त्व असतं. आता या सगळ्याला डूब कशाची आहे, कॉन्टेक्स्ट संदर्भ कशाचा आहे, तर तो या 5 राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकांचा आहे. म्हणजे 600 जवळपास 90 विधानसभा सीट्सवर इलेक्शन लढलं जाणार. जवळपास 4120 पैकी त्याचा हिस्सा जवळपास एक 17%, म्हणजे 1/6 जितक्या विधानसभेच्या ज्या सीट्स आहेत त्याच्या 1/6 सीट्सवर हे इलेक्शन लढलं जाणार आहे आणि जवळपास 16 कोटी लोक मतदार या प्रक्रियेत भाग घेणार आहे. हा ते हे 16 कोटी मतदार जे आहे हे फक्त मतदान नाही करणार, ते राजकीय प्रक्रियेमध्ये सामील होणार आहे. आणि राजकीय प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण म्हणतो ते सामील होणार आहे, तर ती राजकीय प्रक्रिया जी आहे ती कशी असावी आदर्शवत, याच्यासाठी आपल्याजवळ आदर्श आचारसंहिता आहे की नाही. वी हॅव अ मॉडल कोड ऑफ कंडक्ट ज्याच्यामध्ये जाहीरनामे आहेत, भाषणं आहेत, जनरल कंडक्ट आहे. या 3 गोष्टींचा तर स्पेसिफिकली आपण उल्लेख करू शकतो. बरोबर. या गोष्टींवर एका कुठल्या तरी एका पार्टीला, पार्टी म्हणजे त्या कंटेस्टंटला प्रभाव टाकता येऊ नये अनुचित मार्गाने, याच्यासाठी आपल्याजवळ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे. आता हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जर आपण तीनच जर फॅक्टर याच्यातले मंदार आपण लक्षात घेतले की भाषणे, जाहीरनामे आणि जनरल कंडक्ट, त्याच्यामध्ये काय दिसतं की इथे आपल्याला अर्थसंकल्पाचा संदर्भगत विचार करायचा आहे. कारण अर्थसंकल्प जो असतो इट इज ए स्टेटमेंट ऑफ इंटेंट. म्हणजे आता काही लोक काउंटर देतात की बाबा तो लेखाजोखा आहे, तो तसा एकदम लेखाजोखा नसतो, फक्त लेखा अहवाल मांडून केंद्र सरकार मोकळं होणार आहे का?
केंद्र सरकारच्या धोरणांच्या निश्चितीच्या दृष्टिकोनातून किंवा धोरण जे केंद्र सरकारच्या धोरणांचे जे प्रिफरन्सेस आहे, ज्या त्यांच्या प्राथमिकता आहे, ज्या त्यांच्या निवडी आहे, याविषयीही केंद्र सरकार बजेटच्या माध्यमातून आपलं मत मांडत असते. आणि याच्यासाठी केंद्र सरकारजवळ हा जो माहितीचा स्रोत आहे की समोर काय मांडला जाणार आहे, याच्यावर एक्सक्लुझिव्ह कंट्रोल असतो, एकछत्री अंमल असतो. म्हणजे माहितीची असमानता हा जो गुड गव्हर्नन्स मधला दोष समजला जातो, तो तर आपल्या राज्य नावाच्या संकल्पनेत अंतर्भूत आहे, अंतर्निहित आहे काही विशिष्ट गोष्टींबाबतीत. नक्की हा थोडासा तांत्रिक मुद्दा असला तरी आपण नीट लक्षात घेतला पाहिजे. आणि हा या ठिकाणी असं होत आहे की हा जो माहितीच्या स्रोतावरचं जे नियंत्रण आहे त्याच्यामुळे राजकीय लाभालाभावर जो आहे तो फरक पडणार. आणि आपल्याकडे राज्य आणि केंद्राचे सहसंबंध जे आपल्याकडे क्वासी फेडरल सिस्टीम आहे, त्याच्यामुळे आपण असं म्हणू नाही शकत. जर समजा आता मी मागच्या काही मतं पाहत होतो दिवसभरातले की राज्यांचे विषय वगळले, राज्यांचे विषय कसे वगळले जातील, समवर्ती सूची नावाचा काही भाग आपल्याकडे आहे की नाही. म्हणजे केंद्राचे अनेक असे धोरणं असू शकतात जे राज्यांचा नामोल्लेख न करता राज्यांवर प्रभाव पाडू शकतात. आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये आपणच असं कमिट केलेलं आहे की आम्ही अशा पद्धतीच्या नॉर्म्सचा म्हणजे प्रथांचा आदर करतो ज्या राजकीय सहमतीने बनलेल्या आहेत. बरोबर. आणि ही राजकीय सहमती या मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या तत्वांवर दॅट इट एक्सप्रेस इट्स फेथ ऑन दी प्रिन्सिपल्स एम्बेडेड इन दिस मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं त्या आपल्या आदर्श आचारसंहितेत म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे मागचा जर अनुभव पाहिला की हे सरकार जे आहे ते जनताच्या आकांक्षांना साथ देतं, आवाहन करतं, ते कितपत बरोबर करतं चुकीचं करतं त्याची चिकित्सा नक्की. पण एक जो मुद्दा तुम्ही आता मांडलाय या मुद्द्याच्या संदर्भात नाही. एक जो मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की एकीकडे राज्याची संबंधित जर का काही निर्णय असतील किंवा घोषणा असतील त्या टाळल्या जाऊ शकतात असं काहीतरी समोर येऊ शकतं. पण त्याहीपेक्षा बरोबरीनं जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच राहतो की ऐन निवडणुकांच्या सुरुवातीला जर का अर्थसंकल्प मांडण्यात आला तर त्याचा निश्चित जो परिणाम आहे तो मतदारांवरती करण्याची एक संधी सत्ताधारी पक्षाला समोर चालून आलेली आहे. आणि त्या संधीच्या बाबतीमध्ये विरोधकांनी घेतलेला आक्षेप हा सुद्धा रास्त आहे. अशा वेळेला विश्वास पाठक, तुम्हाला असं वाटतं का की हा आक्षेप जो आहे तो मोठ्या मनाने भाजप येणाऱ्या काळामध्ये स्वीकार करेल? नाही, मला असं वाटतं हे जे आरोप होतात आहे हे केवळ राजकीय आणि थोडं संकीर्ण मानसिकतेतून निर्माण झालेले हे सगळे आरोप आहेत. याचं कारण असं की नरेंद्र मोदी जो 2014ला या देशात पंतप्रधान म्हणून आले तर तेव्हापासून त्यांनी आल्या काही सुधारणा करण्याचे काही संकेत दिले. मला सांगा की एक प्रथा परंपरा गेल्या 100 वर्षापासून चालू असेल किंवा 70 वर्षापासून चालू असेल, ती बदलण्याचा प्रयत्न करू नये का? कारण बदल हा नेहमीच तुम्हाला फायद्याचा देखील असू शकतो. जसं नीती आयोग, नीलमताई ज्या म्हणाल्या की नीती आयोगाचं मूळ उद्दिष्ट हे डिसेंट्रलाइज करणंच होतं. कारण प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून ती एक सेंट्रलाइज व्यवस्था होती, तिला डिसेंट्रलाइज कसं करता येईल त्या दृष्टीने नीती आयोगाची स्थापना झाली. तर तो एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. त्याच्यानंतर मग यांनी हुसेन दलवाई साहेबांनी जसं म्हटलं की इव्हन अटल बिहारी वाजपेयीने देखील काही बदल करण्याचं धारिष्ट्य केलं नाही. तर अटल बिहारी वाजपेयींच्याच काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की संध्याकाळी 5 वाजता बजेट पेश करण्याचं काय प्रयोजन होतं? ते 11 वाजता सकाळी आपण केलं, ते आपण एक्सेप्ट केलंच. आपण फक्त सायकल चेंज करण्याचा प्रयत्न करतोय किंवा नॉन प्लॅन आणि प्लॅन हे जे एक्सपेंडिचर आहे त्यातलं नॉन प्लॅन एक्सपेंडिचर काढून आपण एक व्यापक दृष्टिकोन घेतोय, थोडं प्लॅनिंग करतोय, पुढे जातोय. मला असं वाटतं की आपण समजा 1 फेब्रुवारीला हे बजेट जर प्रेझेंट केलं तर तुम्हाला साधारणतः पूर्ण प्रक्रियेमध्ये 1 महिना जास्तीचा मिळत आहे. 1 महिना जेव्हा तुम्हाला जास्तीचा मिळेल तर तुम्हाला चांगलं प्लॅनिंग करता येईल, पार्लमेंटमध्ये चांगल्या चर्चा होतील. पार्लमेंटमध्ये 9 दिवसाचं जे अधिवेशन असं म्हटलं, माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये 9 दिवसाचं आणि दुसरा टप्पा अजून घोषित व्हायचा आहे. तर त्याचं प्रॉपर नियोजन होऊ शकतं, प्लॅनिंग होऊ शकतं. एवढंच नाही तर बॅक टू बॅक कॉर्पोरेट्स झाले, इंडिव्हिज्युअल्स झाले किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन झाल्या, टॅक्सेस झालं, या सगळ्या गोष्टींना देखील एक क्लॅरिटी आलेली असते. आणि या क्लॅरिटीमुळे आपण जे एस्टिमेटेड अकाउंट जे आपले बदलत राहतात त्याच्यामध्ये देखील करेक्शन होऊ शकतं. वी आर निअरिंग टू द परफेक्शन. या गोष्टीतनं मला वाटतं हा फायदाच होणार आहे. याच्याकडे राजकारणाकडे न बघता हा जर हुसेन भाई, तुम्हाला वाटतं का की त्यांचं जे म्हणणं आहे की एक तर संकीर्ण दृष्टिकोनातून तुम्ही हा सगळा मुद्दा म्हणताय? एकच मुद्दा सांगून मी करतो की मला सांगा की हे प्रधानमंत्री आल्यापासून काय म्हणतात आहे आणि त्यांनी इलेक्शन कमिशनला काय साथ घातलेली आहे की इलेक्शन कमिशनला ते म्हणतात की सगळ्या निवडणुका एकत्रच होऊ द्या
कारण कोणतेही निर्णय घेताना मग तो डिमॉनिटायझेशन असो नाही, हा नक्की असो, नक्की निवडणुका एकत्र व्हाव्या किंवा नाही हा वेगळा स्वतंत्र विषय असू शकेल, किंवा त्यांना ज्या गोष्टी बदलायच्या आहेत त्या गोष्टी बदलण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची एक भूमिका असू शकेल. पण या बाबतीमध्ये ज्यावेळेला एक संधी सत्ताधारी पक्षाला समोर आहे अर्थसंकल्प मांडण्याची, तीही निवडणुकांच्या आधी, त्याही इतक्या महत्वाच्या सगळ्या राज्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यातही उत्तर प्रदेश आणि पंजाब सारखी राज्य आहेत, अशा वेळेला हुसेन दलवाई तुम्हाला असं वाटतं का की हा तुम्ही जो मांडलेला मुद्दा आहे किंवा अगदी उद्धव ठाकरे यांनी मांडलेला जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये कुठेतरी संकीर्णता आहे तुमच्या सगळ्या पक्षांची? मुळीच नाही आहे. ते फाटक जे म्हणतात ते अतिशय चुकीचं बोलतात. एक तर अर्थसंकल्प ज्या वेळेला सादर होतो त्याच्या आधी आढावा घेतलेला असतो आणि त्याच्या अनुषंगानं नेमकं काय राहिलेलं आहे काय नाही याचं वाचन खासदार करतात आणि अर्थसंकल्पाशी ते जोडलं जातं. ते तुम्ही ते वेळच दिलेलं नाही. दुसरं असं, नीलमताई ज्या म्हणाल्या, मी सुरुवातीला असं म्हणालो, इथल्या ज्या संस्था उभ्या केल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या संस्था तोडून काढणं हे एका अर्थानं जे चाललेलं आहे ते काय चांगलं आहे. त्याचं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आपला नियोजन आयोग हे अतिशय चांगलं काम करत होता. ते वेगळ्या सेक्टरच्या संबंधामध्ये विचार करून अर्थसंकल्प कसा असावा काय असावा सगळ्या राज्यांशी सातत्याने चर्चा करत होता. त्यांचं काय म्हणणं आहे ते बघत होता आणि कधी कधी तर युपीएच्या काळामध्ये राज्यांनी मागितलेला जो फंड होता त्याच्यापेक्षा अधिक निधी सुद्धा दिला गेलेला नाही. तुम्ही हे ना हे करा, तुम्हाला हे आणखी केलं पाहिजे. आता नीती आयोग काय, नीती आयोग हे आपलं एक खेळणं आहे असं मी म्हणेन. त्याला काही त्यांना काम नाही आहे. नीती म्हणजे अनीती आहे की नीती आहे तेही कळत नाही. ती संस्थाच संपवून टाकलेली आहे. हे अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला जर नियोजन आयोगामध्ये काही सुधारणा करायची होती तर ती करता आली असती. त्याऐवजी तुम्ही ती संबंध प्रक्रिया संपवली आणि ती संबंध उचललं आणि ह्याच्या आपल्या फायनान्स मिनिस्ट्रीकडे एक मुद्दा त्यातला हुसेन ग्रँड कमिशनच्या संबंधामध्ये असं चाललंय. सीए वेगवेगळ्या संस्था तोडणं. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया होत्या, वेगवेगळ्या प्रक्रिया संस्था ज्या होत्या त्या संस्था गेल्या 50 वर्ष ज्या पद्धतीनं चालू होत्या त्याच्यामध्ये बदल त्यांनी करायला नको होते असं तुमचं म्हणणं आहे. पण त्याबरोबर नीलमताई तुम्हाला हे मान्य आहे का की नीती आयोग हे संपूर्णपणे एक तकलादू आणि एक बाहुलं आहे, त्याला काहीच काम उरलेलं नाहीये? आणि खरं तर जे आता श्रीकांत भाराते सुद्धा म्हणाले की एक प्रकारची जी प्रक्रिया असायला पाहिजे एकमेकांच्या बरोबरीने जाण्याची, राज्य आणि केंद्राच्या परस्पर संबंध असतात. आणि पाठक जे म्हणाले की खास करून एक प्रकारची जी सेंट्रलाइज सिस्टम होती, केंद्रित अशी ती सगळी कार्यपद्धती होती नियोजन आयोगाची, ती त्यांनी बदललेली असा त्यांचा दावा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मुळामध्ये असं आहे की नीती आयोग ज्यावेळेला झाला त्यावेळेला आमची पण खूप आशा आणि अपेक्षा होत्या नीती आयोगाकडून. आणि असं वाटत होतं की राज्यांना या संदर्भामध्ये काम करता येईल आणि पूर्वी जसं राज्याचं नियोजन मंडळ असायचं तशा पद्धतीने राज्याच्या नियोजन मंडळाचं आणि नीती आयोगाचं काही परिवर्तन किंवा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कशा प्रकारे होईल याच्याबद्दल आमच्या मनामध्ये अर्थात खूप उत्सुकता होती. आजच्या घडीला जे आपल्याला चित्र दिसतंय त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये प्रत्येक अर्थमंत्री जातात, भूमिका मांडतात, परंतु तिथे एक आता याच्या पूर्वीच्या ज्या प्लॅनिंग कमिशनच्या रेकमेंडेशन्स होत्या जो 30-40-50 वर्ष केलेल्या आणि अत्यंत वेगवेगळे स्टडी ग्रुप्स केले होते, रिसर्च रिपोर्ट्स केले होते, त्याच्यात पारदर्शकता काहीच नाहीये. की त्या आता मी साधं सांगते उदाहरण की अर्बन डेव्हलपमेंट या विषयावरती अत्यंत चांगल्या रेकमेंडेशन दिल्या होत्या. आता त्याचं प्रत्यंतर स्मार्ट सिटीमध्ये आलंय का नाही आलंय कुणालाही पत्ता नाहीये. काहीही त्याच्यामध्ये अशी डॉक्युमेंट्स किंवा त्याच्यात काही त्यामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अर्बन डेव्हलपमेंटवरती संशोधन केलेले ग्रुप्स आहेत. प्रत्येक शेतकरी प्रश्न असेल, विमा योजना असेल, ज्यांनी कामं केली आणि ज्या रेकमेंडेशन दिल्या तर म्हणजे त्या लोकशाहीमध्ये ते दार कायमचं बंद झालं. आता 2014ला सत्ता परिवर्तन झालं म्हणजे हे बरोबर नाहीये. नीती आयोगाकडून आमच्या अपेक्षा ज्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी त्या रेकमेंडेशन्स काय आहेत, त्याच्यात त्यांनी काय केलं काय नाही याच्याबद्दल कुठेतरी संवादी सहभाग तर नाहीच आहे आणि राज्यांचा तरी सहभाग काय आहे याचा काहीच पत्ता आज सुद्धा नाहीये. आणि तिसरं असं झालं की केंद्रीकरण झालं, पण आज वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ जे आहेत त्या तज्ज्ञांच्या एक सातत्याने प्रक्रिया असते. हे प्रोसेस कुठलीही गोष्ट घडवत असताना केवळ निर्णय महत्वाचा नसतो तर त्या निर्णयापर्यंत आपण का गेलो
त्याच्या मागचे तर्क सुसंगत असा अभ्यास महत्वाचा असतो. ती अभ्यासाची परंपरा जी आहे ती फार मुठभर लोकांच्या मध्ये केंद्रित झाली आणि तो प्रवाहीपणा त्याच्यातला आजच्या घडीला तरी तकलादूपणाच त्याला आलेला आहे असं आजचं चित्र आहे. ठीक आहे. पण मला याच्या पुढे परत आपल्या मूळच्या मुद्द्याकडे जायचंय मंदार, की तो असा अर्थसंकल्पाच्या संदर्भातला की कर रचना मग नवीन बजेटमध्ये कशी करणार ते. आपण अनेक वेळा म्हणतो अमक्या सेक्टरला खुश करून टाकलं, बरोबर. गृहिणींना खुश केलं, शेतमजुरांना खुश केलं, वृद्ध नागरिकांना काही करांच्या मध्ये सवलत दिली, उद्योजकांना सवलती दिल्या. मग हे तर डायरेक्टली थेट त्या लाभधारकांच्या वरती आणि त्या सेक्शन्सनाच खुश करण्याच्यासाठीचं मोठं हत्यार आहे ना हातामध्ये. नक्की त्या आणि त्या त्यामुळे त्या केवळ अर्थाने निधी आचारसंहितेचा तो मिळण्याचा भंग विषय आहे, नाहीये. त्या अर्थाने तो आचारसंहितेचा अगदीच. भंग आहे आणि तो निश्चितपणे. भंग होईल किंवा कसा होईल त्याबाबत आपण चर्चा करूयात. एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया आणि चर्चेनंतर अर्थातच भाजपच्या प्रवक्त्यांकडून आपल्याला हे उत्तर अपेक्षित आहे की निवडणुकांच्या आधी ज्या पद्धतीनं अर्थसंकल्प जर का आला तर त्या अर्थसंकल्पाच्या मुळे आचारसंहिता भंग होईल का, एकूण प्रभाव टाकण्याचा सत्ताधारी पक्षाला अवसर मिळणार आहे का आणि त्यामुळे विरोधी पक्ष आता पूर्णपणे नाराज आहेत का. एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. पाच राज्यांच्या निवडणुका आणि त्यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प येण्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आक्षेप आहे विरोधकांचा आणि त्या आक्षेपाला अर्थात कारण सुद्धा आहे आणि प्रभाव जर का पडला त्या सगळ्या अर्थसंकल्पाचा जनमानसावरती तर निकाल वेगळे लागू शकतात. या सगळ्या भीतीपायी विरोधी पक्ष हा जो मुद्दा समोर आणतायत तो राष्ट्रपतींना सुद्धा भेटण्याची भाषा करतायत. महत्त्वाची ही राजकीय घडामोड आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण बघूयात. सदाशिव शिंदे म्हणतात तो अर्थसंकल्प नसून फक्त भाजपची जाहिरातबाजी असेल, फक्त घोषणा, विकास काहीच नाही. संजय माने म्हणतात अर्थसंकल्प पुढे ढकलून काय होणार आहे, देशातील सामान्य जनतेचा अर्थसंकल्प नोटाबंदीने ढासळलेलाच आहे. आणि आनंद कठापूरकर म्हणतात अर्थसंकल्प ही ठरलेली गोष्ट असते दरवर्षीची, त्यामुळे आचारसंहितेच्या पुढे ढकलण्याची मागणी ही अतार्किकच नसून मूर्खपणाची आहे. श्रीपती वगैरे म्हणतात अर्थसंकल्प जवळ आला की देशाचा पोशिंदा तिकडे डोळे लावून बसतो, पण दरवेळी अपेक्षा भंगाशिवाय फारसं काही पोशिंद्याच्या पदरात पडत नाही. आणि धोंडप्पा नंदे म्हणतात काहीच फरक पडत नाही कारण अर्थसंकल्पातील होणाऱ्या घोषणेचे अंमलबजावणी लगेच होत नाही. अर्थात या प्रतिक्रियांबरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा राहतो की केंद्रीय अर्थसंकल्प 5 राज्यांच्या निवडणुकांवरती थेट प्रभाव पाडू शकतो का. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा श्रीकांत बाराते आपल्याला प्रश्न हाच विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं आपण आत्तापर्यंत धोरणात्मक सगळा आणि ज्या परंपरा ज्या आहेत, जे संकेत आहेत ते मोडीत काढल्याचं आतापर्यंत या चर्चेमध्ये आलेलं आहे. या चर्चेच्या शेवटाला आपल्याला हे म्हणता येईल का ठोसपणे की हा अर्थसंकल्प मांडताच कामा नये, कारण जर का तो मांडला गेला तर संपूर्णपणे निवडणूक प्रक्रियेला काही अर्थ राहणार नाही. मला नामदार गोखलेंची आठवण येते. त्यांनी असं म्हटलं, हॅलो हा बोला बोला हॅलो बोला बोला श्रीकांत बाराते बोला. हॅलो हां, त्यांनी असं म्हटलं की आपल्या सामाजिक संरचना अशक्त आहेत, त्यामुळे आपल्या आर्थिक संरचना ज्या आहे त्या आपल्या राजकीय निवडीवर विपरीत परिणाम टाकू शकतात. जवळपास 100 ते 105 वर्षापूर्वीचं त्यांचं हे रिप्रेझेंटेशन आहे त्यांच्या पॉलिटिकल थिअरीवर. त्यांच्या राजकीय मनोभूमिकेतला हा आवश्यक भाग होता, अनिवार्य भाग होता आणि ते इंग्रजांना वेळोवेळी ते सांगत होते. याच्यामध्ये अर्थ आहे. तो त्या काळी जितकं खरं होतं तितकं आजही ते खरं आहे. आणि जेव्हा वर्तमान जे असतं ते आर्थिकदृष्ट्या अस्वस्थ असतं जे आज आहे, त्यावेळी मला असा प्रश्न पडला आहे मंदार की केंद्र सरकार एका उत्तम संधीला का गमावून बसत आहे. म्हणजे इट हॅज अन एक्सलंट अपॉर्च्युनिटी. त्या पॉलिटिकल डिस्कोर्स जो आहे, राजकीय संवाद जो आहे, हा सुदृढ लोकशाहीसाठी, निकोप लोकशाहीसाठी आवश्यक असलेली गोष्ट असते. आणि गव्हर्नमेंट जेव्हा प्रिव्हिलेजेस वापरतं, विशेषतः असे प्रिव्हिलेजेस जिथे ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन, मागचा माझा जो मुद्दा होता, आजचा बीजेपीवरचा किंवा या करंट गव्हर्नमेंटवरचा आक्षेप काय आहे की ते डिइन्स्टिट्यूशनलाइज करतात. ज्या 2-3 वक्त्यांनी उल्लेख केला की त्यांचा संस्थांवर विश्वास नाही. आणि माझे मित्र बसले आहेत तिथे पाठक साहेब, ते ही गोष्ट दयाळूपणे समजून घेतील
की हे जे डिइन्स्टिट्यूशनलायझेशन आहे याच्यावरचा जो बीजेपीवरचा जो आक्षेप आहे हा काही संकेतांचं, हा संकेत आणि औचित्याचा प्रश्न आहे. आता सगळे संकेत बदलू नये का, सगळ्या प्रथा बदलू नये का, नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. परंतु राजकीय प्रथा आणि राजकीय संकेत जे असतात ते आयसोलेशन मध्ये येत नाही, ते एकांगी स्वरूपात आपल्या समोर येत नाही, त्याच्यामध्ये काही थिंकिंग गेलेलं आहे. आणि कॉन्स्टिट्यूटिव्ह असेंब्लीच्या डिस्कशन्समध्ये आपण केंद्र आणि राज्याच्या सहसंबंधाचा जेव्हा विचार केला आहे, बॅरिस्टर नाथ पैंचं त्याच्याविषयी फार सुंदर विवेचन आहे की तिथे केंद्राची भूमिका, आपल्याकडे क्वासी फेडरल सिस्टीम आहे पूर्ण, आपल्याकडे म्हणजे असं अमेरिकन सिस्टीम नाही आहे, त्याच्यामुळे केंद्राने राज्याच्या संदर्भात ज्या ज्यावेळी निर्णय घ्यायचे असतात तोलून मापून घ्यायचे असतात. आता जर आपण असं समजलो की आपले भारताचे जे वित्तमंत्री आहे अरुण जेटली साहेब, त्यांनी त्रिदंडी राजकीय संन्यास घेतलेला आहे आणि ते बजेटमध्ये धोरणात्मक कुठल्याही पद्धतीचे सोप्स, कुठल्याही पद्धतीचे असे मेजर्स घेणार नाही की ज्यांचा या म्हणजे तुमचा जो कसे राज्य आहे तर 40 पासून 403 संख्या असणारे राज्य. बरोबर बरोबर. गोव्यामध्ये 40 आहे, युपी मध्ये 403 आहे. जस्ट लुक एट दी व्हरायटी ऑफ द काइंड ऑफ पॉलिटिकल सिच्युएशन वी हॅव. आपल्याजवळ जो एक स्पेक्ट्रम अवेलेबल आहे, जो एक स्तर अवेलेबल आहे, वेगवेगळे राज्य, वेगवेगळ्या संख्या, त्यांच्या वेगवेगळ्या आकांक्षा, इलेक्शनच्या नंतर लोकभावनेचं पडलेलं प्रतिबिंब त्या राज्यांच्या एकूण आर्थिक व्यवस्थेत, जिथे आपण विशेषतः आपण आर्थिक विकेंद्रीकरणाचा जो आता एक सूर आहे की आपण आर्थिक विकेंद्रीकरणाकडे जातोय. आर्थिक विकेंद्रीकरणाचा अर्थ काय, तर राज्यांचा अधिकाधिक या प्रक्रियेमध्ये सहभाग. बरोबर. तो या 5 राज्यांचा सहभाग, 40 पासून 403 पर्यंत असलेल्या लोकांचा सहभाग, हा एक एक्सलंट अपॉर्च्युनिटी आहे. आणि हा पॉलिटिकल डिस्कोर्स, हा राजकीय संवाद घेण्याची म्हणजे चालू ठेवण्याची सुसंधी हे शासन का गमावत आहे. त्याच्यामुळे फक्तच तांत्रिकतेकडे जीएसटीचा एक मुद्दा आला की जीएसटी मध्ये कन्सेन्शुअल काय आहे सध्या, हे केंद्र सरकारने स्पष्ट करावं. नाही, नक्की हा जो अस्पष्टतेचा मुद्दा आहे, तुम्ही जे म्हणताय झालेला आहे का, नक्की समन्वय झालेला आहे का. नक्की तुम्ही जो म्हणताय की ही जी अपारदर्शकता जी आहे एकूण विश्वास पाठक, तुम्हाला ही मान्य आहे का? मुळात अशा प्रकारे सरकार, जसं मगाशी नीलमताई सुद्धा म्हणाल्या होत्या की एक प्रकारे कुठे संवाद नाहीये, एक प्रकारे अगदी एनडीए मध्ये ज्या पद्धतीचा पूर्वीच्या काळामध्ये संवाद दिसत होता तो आत्ताच्या ह्या काळामध्ये नाही, असं साधारणतः सूर होता. एनडीएतल्या आत्ताच्या सहकारी पक्षांना सुद्धा अनेक गोष्टींबाबत, अनेक बाबींबाबत विचारात घेतलेला नाहीये. परस्पर घोषणा मोठ्या मोठ्या ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. हे सगळं वातावरण जे आहे हे तुम्हाला असं वाटतं की पोषक वातावरण आहे आणि एका चांगल्या दिशेने, सुयोग्य दिशेने चाललेलं आहे? मंदारजी, अनेकांनी अनेक मुद्दे मांडले आहेत, त्यामुळे मला थोडंसं सविस्तर द्या, थोडा वेळ द्या मला. एक तर सर्वप्रथम या चर्चेमधनं एक गोष्ट क्लिअर होत नाही की या प्रक्रियेला विरोध आहे की इलेक्शनच्या आधी घेतलेला निर्णय म्हणून विरोध आहे. जर प्रक्रियेला विरोध असेल, आपण 1 महिन्याने संपूर्ण जेवढ्या काही एजन्सीज आहेत किंवा स्टेक होल्डर्स आहेत त्यांना आपण 1 महिन्यात जास्त वेळ देत आहे, मला वाटतं त्याला विरोध असतं कामा नये. समजा इलेक्शन आता नसते तर मला वाटतं सर्व मान्यवरांनी त्याला आक्षेप घेतला नसता. मात्र मुळात मुद्दा असा आहे की इलेक्शनच्या पूर्वसंध्येला सर्वच राजकीय पक्ष केवळ याचे राजकीय भांडवल करतात आहे आणि विरोध करतात आहे. म्हणजे नरेंद्र मोदींनी किंवा सरकारने तुम्हाला हे मान्य नाहीये का की या अर्थसंकल्पातनं प्रभाव पडणारच नाही लोकांवरती, असं तुम्हाला मान्य नाहीये असं म्हणायचं? त्यांचा जो सगळ्यात प्रमुख आक्षेप आहे यातला, नाही, हा राजकीय आक्षेप आहे. मी थोडासा व्यापक मुद्दा मांडतोय की हा जो विषय आहे गेल्या 6 महिन्यापासून चर्चेमध्ये आहे. नंतर ते कोण आपले शंकर आचार्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी देखील नेमलेली आहे. त्याच्यामध्ये देखील हे देखील आपण तपासण्याचा प्रयत्न करतोय की जागतिक स्तरावर जे जानेवारी ते डिसेंबर वर्ष आहे ते देखील करता येईल का. तर ही एक एक पद्धत आपण पुढे जात आहे. आता इलेक्शन आणि या निर्णय प्रक्रियेचा काही संबंध नाही आहे, कारण तसं जर असतं तर अशा प्रकारची चर्चा ही 8 महिन्यापासून सुरू होऊन हा निर्णयापर्यंत आलो नसतं. पहिली गोष्ट. दुसरं मला असं म्हणायचं आहे की नरेंद्र मोदींनी या म्हणजे संपूर्ण इलेक्शन प्रोसेसलाच तुम्ही रिव्हॉल्युशनरी करा, एकत्र निवडणुका घ्या,
त्यामुळे त्यांना याच्यात नाही, छोटे नाही, छोटे मूळ मुद्दा हा परत हा वेगळा मुद्दा आहे. तुम्ही त्या मुद्द्याला बगल देताय. मूळ मुद्दा असा आहे की नाही एक मिनिट निलमताई, त्यांना जो प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला सुद्धा तो प्रश्न कदाचित तुमच्या मनात असेल, पण मूळ मुद्दा विश्वास पाठक आपल्याला हाच विचारायचा की तुम्हाला हे मान्यच नाहीये का की जे अर्थसंकल्प दिला जाईल, सांगितला जाईल, त्या अर्थसंकल्पाचा भलाबुरा जो काय तो परिणाम लोकांवरती होणारच नाहीये, जो प्रमुख आक्षेप जो विरोधी पक्षांचा आहे. नाही, मला सांगा, हा अर्थसंकल्प असतो देशाचा, हा देशाचा अर्थसंकल्प आहे. इथे केवळ उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोव्यासारख्या ठिकाणी इलेक्शन्स होतात आहे म्हणून त्या राज्यांना आम्ही इन्फ्लुएन्स करू शकू असं मुळामध्ये विचार करणं चुकीचं आहे. एक मिनिट या मुद्द्यावरती तुमची सहमती आहे का निलमताई? तुम्ही राजकारण करताय असंही ते म्हणताय. नाही मंदार, मुळात प्रश्न कसा आहे की आता हे का 1 फेब्रुवारीचं आलं होतं समोर? एक तर अधिकृत घोषणा कधी झाली, चर्चा चालली होती की लवकर घ्यावं, आर्थिक वर्ष करावं, पण ज्या वेळेला 1 नोव्हेंबर महिन्यामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केलं, त्याच्यानंतर याच्यावर औपचारिकरित्या शिक्कामोर्तब झालं. हा एक भाग आहे त्याच्यात. दुसरं असं आहे की जीएसटी साठी हे केलं जाणार होतं ना लवकर, त्यावेळेला तेही समजून घेतलं सगळ्यांनी. पण आता जीएसटी जर का ऑगस्ट पर्यंत होणार नाहीये तर मग 1 फेब्रुवारीचा संदर्भ जो आहे तो गेलेला आहे. त्यामुळे आम्ही विरोधासाठी विरोध करायचा प्रश्नच नाहीये यामध्ये जे आहे ते. आणि तिसरा मुद्दा असा की जीएसटी काउन्सिलमध्ये जी चर्चा होते त्याच्यामध्ये महाराष्ट्र हे उत्पादन करणारं ही राज्य आहे आणि अनेक राज्य आज अशी आहेत की जी त्या मानाने अविकसित स्वरूपाची आहेत. तर या अविकसित राज्यांना जीएसटी काउन्सिलमध्ये काय निगोसिएशन्स होतात, आम्ही कोणाला किती पैसे देणार आहोत याच्याबद्दल तर कुठलीच पारदर्शकता शक्यच नाहीये. आणि मग अशा वेळेला सर्व जीएसटी काउन्सिलच्या अवगुंठनाखाली ही सगळी एका बाजूला निगोसिएशन्स होणार, दुसरीकडे जीएसटी प्रत्यक्षात येणार नाहीये म्हटल्यावर कुठल्या राज्याला किती वाटा मिळणार आहे हेही आपल्याला लवकर स्पष्ट होणार नाहीये. आणि तिसरीकडे इलेक्शन जे आहेत, आता पाठकांच्या म्हणण्याचा हा आम्ही मतितार्थ घ्यायचा का हा माझ्यासमोर प्रश्न आहे, की मग जे तुम्ही आधीच विरोध करायला होता. अहो, जीएसटी साठी म्हणून सर्वांनी सहकार्य द्यायची तयारी दाखवली आणि म्हणून त्याच्या संदर्भात जेव्हा भूमिका होती, पण जेव्हा तुमच्या घोषणा ज्या प्रकारे होत्या, आणि मंदार शेवटचा मुद्दा असा, जेव्हा नरेंद्रजी मोदी साहेब पुण्यात प्रचाराला आले होते, मी तेव्हा व्यासपीठावर होते, भाजप शिवसेना एकत्र प्रचार चालला होता आणि तुम्ही खरोखर म्हणजे IBN लोकमतनी त्यांचं भाषण मोदी साहेबांचं पुण्यात दिलेलं ऐकवा एकदा. अत्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा इन्स्टिट्यूशन्स कशा आम्ही गुजरातमध्ये मजबूत केल्या आणि भारतामध्ये ऑडिटर जनरल असेल किंवा ह्या निर्णय सगळे जे असतील नियोजनाबद्दलचे त्याच्या आम्ही सक्षम संस्थात्मक उभारणी करू, याच्यावरचं त्यांचं 35-40 मिनिटाचं विवेचन आहे. आणि आता कृती पूर्ण विरुद्ध चाललेली आहे ती जी आहे ती. त्यामुळे बदल करायचा याचा अर्थ सगळं तोडीत मोडीत काढून टाकायचं असं नाहीये. आणि मी पुढे जाऊन म्हणते, समजा बहुमत आहे भाजपकडे, ठीक आहे, पण निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेमध्ये अर्थसंकल्पाचा परिणाम होणार आहे मतदारांवरती, हे न कळण्या एवढे काही तुम्ही म्हणजे अज्ञानी नाही आहात. आणि त्याच्यामुळे सरळ या गोष्टी कोणातून एकदा असं म्हणायचं की म्हणून आम्ही हे करणारच, तर मग आतापर्यंत 2007 आणि 2012ला सरकारने त्यावेळेला याच निवडणुका असताना नंतर घेतले अर्थसंकल्प, त्याचं सुद्धा पालन करायला पाहिजे. या सुद्धा गोष्टी विश्वास पाठक, हे अज्ञान म्हणायचं की तुम्हाला अमान्यच आहे, हे अशा प्रकारचा कुठलाही इन्फ्लुएन्स होणार नाही, कुठलाही प्रभाव पडणार नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मुळामध्ये आमच्या मनामध्ये काही त्याच्यात म्हणजे आमचं इंटेन्शन ते नाहीच आहे मुळामध्ये. मला सांगा, निलमताई जे म्हणतात आहे की समजा जीएसटी साठी हे आपण पाऊल उचललं असतं तर अर्थसंकल्प मांडताना काय फक्त जीएसटीचाच मुद्दा उचलला असता का? अर्थसंकल्प म्हटलं की सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या असत्या. त्यामुळे मला वाटते की कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे 112 प्रमाणे हे एक रिच्युअल आहे अर्थसंकल्प मांडणं. तो त्या तारखेलाच त्या वेळेलाच ठराविक ठिकाणीच मांडणं आवश्यक आहे. इलेक्शन हे येत असतात जात असतात, त्यामुळे हा पूर्ण देशाचा आर्थिक गाडा आर्थिक इंटेंट असतो. ते करताना केवळ 1-2 राज्यांच्या निवडणूक आहे. आता असं जर असतं तर इलेक्शन कमिशनने मार्चपर्यंत ते नेलं देखील नसतं. समजा 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प राहिला असता तर इलेक्शन हे मार्चपर्यंत चाललेलं आहे, 8 किंवा 16 मार्चपर्यंत चाललेलं आहे. आता 11 मार्चला निकाल येणार आहेत सगळे. त्या अर्थाने पुन्हा हुसेन दलवाई, तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हालाही उशिरा जाग आले राजकीय पक्ष म्हणून? या सगळ्या हे असं होईल असं वाटलं नव्हतं, किंवा आधी जीएसटीच्या संदर्भामध्ये मान्यता सगळ्यांचं सहकार्य घ्यायचं आणि मग त्यानंतर ही अशी एक प्रक्रिया समोर आणायची, अशी काही एक रणनीती आहे मोदींची असं तुम्हाला वाटतं? नाही, जीएसटीच्या संबंधामध्ये विरोधक सरकारला पूर्णतः सहकार्य करायला तयार होते आणि त्या प्रक्रियेतून काही गोष्टी घडल्या. परंतु आता निवडणूक आहे आणि निवडणुकीचा परिणाम म्हणजे तुमच्या बजेटचा परिणाम निवडणुकीच्यावर होणारच.
कारण असं आहे, एक लक्षात घ्या, तुम्ही युपीचा उल्लेख केला नाही, गुजरातचा उल्लेख, आपल्या ह्याचा गोव्याचा उल्लेख केला नाही, उत्तराखंडचा उल्लेख केला नाही, तरी तुम्ही हे सांगणार ना की शेतकऱ्यांना अमुक द्या, ह्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्राला अमुक द्या, वेगवेगळे सोशल सेक्टर्स आहेत त्यांच्या संबंधामध्ये तुम्ही काही निर्णय घ्याल, याचा परिणाम होणार ना. आणि म्हणून मग आचारसंहितेचाच भंग आपण करतोय. साधी म्युन्सिपाल्टी सोडा, आता आपल्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायतांच्या संदर्भात पॉलिसीज तयार झालेले, छोट्या छोट्या परिषदा तयार झालेल्या, परिषदेमध्ये सुद्धा त्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून कितीतरी गोष्टी असतात. तुम्ही हे वापरू देत नाही, ते वापरू देत नाही, हे बोलू देत नाही, ते बोलू देत नाही. इथे संबंध बजेटच तुम्ही देणार, म्हणजे आचारसंहिता पूर्णतः गुंडाळण्याचा हा भाग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फाटक काय म्हणतात ते जाऊ दे, त्यांना ते सगळं समर्थन करावं लागतं. मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एनडीएच्या जे सेगमेंट्स आहेत, एनडीएचे वेगवेगळे जे पक्ष आहेत, त्यांना तर विश्वासात घेतलंच पाहिजे होतं, पण विरोधकांना सुद्धा विश्वासात घेण्याची एक प्रक्रिया असते, हे लक्षात घ्या. युपीएच्या काळामध्ये काय किंवा वाजपेयींच्या काळामध्ये काय हे घडत असतं. असे मोठे निर्णय घेत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन करणं ही आपल्या देशाच्या एकंदर लोकशाही परंपरेचा तो भाग आहे. या परंपरा तशा तोडता येत नाही. त्या परंपरा एका विशिष्ट प्रक्रियेतून तयार झालेल्या असतात आणि त्या अधिक सजग करणं, अधिक मजबूत करणं याच्याकडे असलं पाहिजे. आणि तोडलं. आता नीती आयोगाचं मी तुम्हाला सांगेन, काय नीती आयोग आहे, काय झालेलं आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना अधिकार दिलेले आहेत. उलट झालेलं आहे, जे आयोग करत होता, नियोजन आयोग, ती प्रक्रियाच तुम्ही थांबवली. आता हे सगळं तुम्ही सरकारच्या मार्फत करणार, म्हणजे कुठे ना कुठेतरी एक जो बॅलन्स राहतो तो बॅलन्स तुम्हाला ऍडवाइस करत होती. नक्की एक मिनिट, तुमचा जो मुद्दा आहे हुसेन भाई, की नीती आयोग किंवा ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे निर्णय घेत गेले, त्या संस्था ज्या आहेत त्या संस्था बाद करत गेले, पण तत्पूर्वी जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि आजचा जो सगळ्यात मोठा आक्षेप आहे विरोधी पक्षांचा, तुमचा सगळ्यांचा, तो हाच आहे की अर्थसंकल्प हा निवडणुकांच्या अगोदर मांडला जावा किंवा नाही जावा, याबद्दलचे तुमचे आक्षेप अतिशय तीव्र स्वरूपातले नोंदवले गेले. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रपतींना भेटाल, त्यानंतर निष्पन्न काय होईल आपल्याला आता सांगता येणार नाही. पण अगदी जाता थोडक्यात श्रीकांत बाराते, नेमकी काय दिशा येणाऱ्या काळात तुम्हाला दिसते? कारण हे होऊ घातलंय आणि ते विरोधी पक्षांना उघड्या डोळ्यांनी बघावं लागणार आहे. केवळ त्यांना काही ना काही पद्धतीनं प्रोटेस्ट करावं लागणार आहे, की वेगळी एक काही भूमिका केंद्र सरकारकडनं येणाऱ्या काळात घेतलेली आपल्याला दिसू शकते? नाही, हे कठीण आहे. म्हणजे हे संस्थांचं पावित्र्य आणि संस्थांचे संकेत याच्याविषयी हा मुद्दा गुंतलेला आहे. IGIDR जे आहे, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च मंदार, त्याचं 2012 काँग्रेसनी नोंद घ्यावी या गोष्टीची. त्यांनी 1971 ते 2005 मधला डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर जो आहे, विकास कामांवर होणारा जो खर्च आहे, त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी त्याच्यात राजकीय पक्ष जो सत्तेवर आहे त्याची मनोभूमिका, संस्थांकडे पाहण्याची आणि त्याची शक्ती आणि त्याचा विकास कामांवर होणारा खर्च आणि अलोकेशन, म्हणजे ते पैसे देण्याची जो रेशो आहे त्याचा अभ्यास केला आणि त्यांना त्याचा सहसंबंध आढळला. इतकं ते क्लिअर आहे. म्हणजे आपण अगदीच म्हणजे बाळभूत स्वरूपात आपण असं म्हणू शकू की हा सहसंबंध येणार नाही. सहसंबंध असतोच. पण मला जाता जाता एकच गोष्ट सांगायची आहे म्हणणार, की नामदार गोखलेंचं जे मी नाव घेतलं ते मुद्दाम घेतलं कारण ते आपले पूर्वासर्वी आहे आणि यान्यस्माकं सुचरितानी तानी त्वयपस्तानी नो इतरांनी. त्यांनी असं म्हटलं की रिगार्डलेस, म्हणजे त्यांचं एक कोट आहे, डिसइंटरेस्टेड ऍक्टिव्हिटी रिगार्डलेस ऑफ रिझल्ट्स. राज्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी निष्पक्ष निर्हेतुक भावानी तंत्र चालवलं पाहिजे, रिगार्डलेस ऑफ रिझल्ट्स, त्याचे काही असो, टू सर्व्ह दी पीपल. म्हणजे लोकांचं जे डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशनवर असलेली श्रद्धा आहे, त्याच्या पावित्र्यांचं त्यांना जे भान आहे, त्याचा आदर राखण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर येते प्रामुख्याने. आणि या ठिकाणी फार विपरीत गोष्ट होऊ घातलेली आहे. ही दीर्घकालीन परिणाम करणारी आहे, कारण यांनी राजकीय अर्थशास्त्राचे परिमाण समोरच्या काळामध्ये संपूर्णतः बदलवण्याचा घाट
घातला गेलेला आहे असं दिसतं. आणि संसदीय लोकशाहीच्या प्रणालींच्या दृष्टिकोनातून हे एक अनिष्ट पाऊल आहे. अनिष्ट पाऊले असं तुम्ही म्हणताय. आपण याचा विचार केला. अर्थात अगदी थोडक्यात जाता जाता विश्वास पाठक, यामध्ये काही फेरविचार होण्याची शक्यता तुम्हाला दिसते? किमान तुमचा जो मित्रपक्ष आता आहे शिवसेना, त्या शिवसेनेचं तरी तुम्ही ऐकाल ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, अशी काही शक्यता तुम्हाला दिसते? नाही, शिवसेनेचं आम्ही जिथे ऐकायचं तिथे ऐकतोच आणि आम्ही स्वागत करतो की एक मुंबईचा पक्ष आता राष्ट्रीय स्तरावरच्या प्रश्नांवरती लक्ष घालतात. आम्ही त्याचं स्वागतच करतो. काही ऐकत नाही. पण मी एक सांगतो की भारती सरांनी जे म्हटलं की रिगार्डलेस ऑफ रिझल्ट्स अशा पद्धतीचे निर्णय आमचं सरकार करत आहे. ते डिमॉनिटायझेशन असो किंवा हा निर्णय असो, तसं जर असतं तर उत्तर प्रदेशच्या आधी हा निर्णय न घेता आपण उत्तर प्रदेशच्या इलेक्शन नंतर घ्यावा, बोला असा देखील विषय झाला असता. तर मला वाटतं आमच्या मनामध्ये कुठेही राजकारण नाही. आणि ही गोष्ट तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या कम्युनिकेशनवरनं राष्ट्रपती देखील काय हे घेणार आहे, डिसिजन घेणार आहे, हे तरी तुम्ही मानणार की नाही हे तुम्हाला आता राष्ट्रपती काय निर्णय घेतील ते बघावं लागेल येणाऱ्या काळात, ज्या पद्धतीने विरोधी पक्ष सगळे त्यांच्याकडे मंदार? जातील. हा बोला. म्हणणार मला असं वाटतं की एक जी चौकट विचारांना झालेली आहे ना तयार आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांना, की हे मुंबईतून जे उद्धवजींनी ठाकरेंनी हे स्टेटमेंट केलं ना, ते स्टेटमेंट जर का कलकत्त्यातून ममता बॅनर्जींनी केलं असतं किंवा तामिळनाडूमधून किंवा केरळमधून मित्र झालं पक्षाचा असतं, उल्लेख तर झाला ते म्हणून मी national मानलं सांगितलं. असतं. आणि मुंबई जी आहे, महाराष्ट्र जे आहे, त्यांच्या मनाबद्दल ते दुय्यम स्थान असल्यामुळे असं बोलतात की राज्यस्तरावरचा पक्ष जो आहे तो राष्ट्रीय स्तरावरचं बोलतोय. अहो, राज्यामधून फेडरल स्ट्रक्चर जसं आहे तसं राज्यांनी काम करत असताना जम्मू काश्मीरमध्ये काय होतंय, तिथे तिरंग्याचा अपमान होतोय का झेंडावंदनाला लोक चालायला लागतायत का अजून केरळमध्ये काय होतंय, प्रत्येक विषयाचा राजकारणाच्या मध्ये संबंध आहे. आणि त्यामुळे राज्यावरच्या तुमची मानसिकता विश्वाची खरंच म्हणजे मला तुमच्याबद्दल आदर आहे, पण थोडंसं म्हणजे ज्याला आपण म्हणू की सहिष्णुता तुम्हाला आणि वाईट pluralism, वाटणं सर्वांना तुम्हाला वाईट बरोबर वाटणं घेणं, स्वाभाविक आहे. हे कळणं तुमच्या अपेक्षित आहे. नेत्यांबद्दल असं बोललं म्हणून नाही, वाईट वगैरे नाही, वाईटचं म्हणजे तुमची संकुचित बुद्धी दिसते असं मला म्हणायला पाहिजे स्पष्ट याच्यामध्ये. मित्र पक्षाबद्दल विचारल्यामुळे मी शिवसेनेबद्दल बोलताय, नाहीतर इतरांबद्दल बोलता आलं नाही, बरोबर आहे. पण त्याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुका आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महापालिका निवडणुका होऊ घातल्यात. 9 जवळजवळ महापालिका निवडणुका होतील आणि त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम निश्चित होऊ शकतो. एकमेकांची परस्पर संबंध जरूर आहे आणि अर्थसंकल्प हा निवडणुकांच्या पूर्वी होणं यामुळे काय गहजब माजू शकतो येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल. विरोधी पक्ष काय भूमिका घेत आहेत, राष्ट्रपती काय भूमिका घेतात हे सुद्धा आपण जवळनं पाहूयात. पण तत्पूर्वी इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.